तर सोन्याच्या बंगल्यात राहणाऱ्याला सुद्धा मसनवाटा दिसतोय, आणि ज्याच्या जीवनात सात्विक पत्नी प्राप्त झाली त्याला वनवासात पण स्वर्ग असते। नशीब घेऊन या, आपल्या जीवनात एखादा तरी राजकीय व्यक्ती असा भेटेल पतिव्रतेसारखा, तो जीवनात तुम्हाला आशेचा किरण देऊन जाईल आणि जीवनाचं सोनं करील। फक्त शांततेत सगळं हलवायचं। विडाला विडाला एक 1.5 कोट लोक असतील, 1.5 कोट लोक। येती सुचाग्रो भयस्थित जाय व्याप्तीत कलासूत्रे तो तिलाग्रो भयतीत विद्यानाम कलसूत्रे। अर्थशास्त्र सांगते डोक्याच्या केसाचे 14 उभे भाग करायचे, उभे 14 भाग करायचे, आणि एका तिळाचे 27 भाग करायचे। किती बारका असेल 27वा भाग? केसाचा उभा 14वा भाग। इथे रोमाग्रो भय व्याप्ती तिलाग्रो येत जायते क्रिया नष्टती क्रिया न संविता। हे गांजा फुक्यान नाही लिहिलं। एका तिळाचा 27वा भाग किती कोमल असेल, किती बारीकसा असेल, केसाचा उभा 14वा भाग किती कोमल असेल, तितकं सुद्धा गालबोट लागेल इतकं सुद्धा 1.5 कोटी समाजानं एका तिळा इतकं सुद्धा अपव्यवहार केला नाही। किती चांगलं वागले, किती अहो लोकांनी सुद्धा वागणूक किती दिली। शंकरराव होते माझ्यासोबत, झोल साहेब इंजिनियर साहेब होते, नाना तुम्ही होतात। आम्हाला 100 तरी बिस्लरी मुस्लिम बांधवानं दिली असेल। शेवटी गाडीत घ्यावं वाटणं, वजं होऊ लागलं तिचं, भेगटू लागल्या फुकट, पण वजं होऊ लागलं आप्पा। नको वाटलं, इतकी काय सन्मान, किती आदर केला त्यांनी सुद्धा। ह्या आदराची, ह्या सन्मानाची, ह्या एकवटण्याची पोच पावती एक ना दिवस कळेल। तो सात्विकता लक्षात येईल, ती एकवटता लक्षात येईल, आणि कधीतरी आशेचा किरण नाईलाजाने सुद्धा फेकावं लागेल। फक्त थोडीशी दम धरा, मिळेल मिळेल। विटेवरच्या मालकांनी त्यांच्या अंतःकरणात ती भावना देव, काशीतल्या मालकांनी त्यांच्या अंतःकरणात ती भावना देव, आणि या समाजाकडे बघण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात तळमळ देव। हीच विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतो। विठाला 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 सगळे सकाळी उपोषणात जे सकाळपासनं, मला वाटतं काल सकाळपासनं तैनात आहेत, तुम्हा सर्वांना मी प्रणाम करतोय। सगळी गुणीजन मंडळी, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी ही सर्व वारकरी मंडळी, त्यांना प्रणाम करतोय। एक छोटासा मृदंगाचार्य, खूप छोटा, पण त्याचा गुरु मोठा आहे। विठाला 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 चांगल्या हव्यातलं गाडगं शक्यतो कोणाही कामाला वापरा, ते भनभन करीत नाही। चांगल्या हव्यातलं गाडगं कशालाही वापरा, हो कशालाही। घडगी घ्यायला वापरलं तरी जमतंय। ज्यांच्या पॅन्टीवाल्याला घडगी नाही कळायची, तुम्हाला कडून घडगी कळाल। घडगीला वापरलं तरी चांगलंच, तसं चांगल्या गुरुनं शिकवलंय, माधवराज नरोडे गुरुजींनी शिकवलंय ते। विठाला 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 तमाम इथं बसलेल्या श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम। अनिल साऊंड सिस्टीम तुझी छान आहे। मला प्रसाद महाराजांनी सांगितलं, त्यानं फुकट दिली म्हणून। क्या बात आहे, वा वा, चांगली गोष्ट, ठीक आहे, वा। तुझ्या अंतःकरणात भावना जागी झाली त्याबद्दल ठीक आहे। मी परवाला प्रसाद महाराजांनी माझ्या कानावर घातलं, मी म्हणलं कोणाच्या पैशाला हात लावू नका, कारण कोळशाचा धंदा हात काळे। कोळशाचा धंदा किती मोठ्या माणसानं करू द्या, त्याचं अंग काळं सगळंच काळं, लांबून फिरला वास घातला तरी नागपुड्या काळ्या। तुम्हाला एक माहिती आहे का शिवाजी भाऊ, तुमच्या लहानपणी, माझ्याही लहानपणी चिमण्या होत्या। संध्याकाळी चिमणी ज्या घरात ते सकाळी उठल्याच्या नंतर रुमाला जर नागपुड्या पुसल्या तर काळ्या होत होत्या। दुसऱ्याचा पैसा व्यवस्थित नाही हाताळला की अंगावर सगळं काळच पडत असते, त्याच्यामुळे नकोच ते घराने। विठाला विठाला या साखळी उपोषणात कोणाला काय द्यायचं असेल ते वस्तू रूपात, चटाया द्या, पाण्याचे जार द्या, कोणी इथं बसले असतील त्यांना चहा पाणी द्या, असं द्या।
कोणाच्या पैशाला हात लावू नका, कारण एक ना एक दिवस अंगावर गठुडे पडत असते, दगड पडत असते, कारण वेळ येत असते. त्याच्यामुळे ते नका. मी म्हणलं त्यांना, महाराज हेत आपलं त्याच्यातच पडत जा. हे आंदोलनात पडे समाजाच्या वतीनं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पण पैशाला हात लावू नका कोणाच्या. विठाला विठाला विठाला. कारण मला माहित आहे, मला एकदा इथं आल्यावर सप्ते करायचा नाद लागला होता. त्या सप्त्यात चांगल्या चांगल्यानं पंक्ती दिल्या. प्रसाद आपलं प्रशांत गुरुजी आहेत, तुम्ही एकानं पंगत नाही दिली, काहीच नाही. हा, नुसते पंक्ती होते, याचे नाव होते पत्रिकेवर. माझ्या लक्षात आलं, तेव्हापासून जिथं कीर्तन आहे तिथं जायचं ना, आपलं नारळ उचलून घरी यायचं. नाही, तसं कोणाकडे जाणं नको, काहीच नको. मला चांगला अनुभव आलाय. तुम्हाला एखादीशी आल्यावर मग आमच्यापाशी रडता. विठाला विठाला पुनश्च एकदा मोठ्या भावनेच्या आशेच्या लहरीवर आधारित, आशेच्या सागराच्या किनाऱ्यावर आरूढ असलेला हा मराठा बांधव, मराठा समाज, याला पुनश्च एकदा पूजनीय, सात्विक, सदाचारी, विवेक संपन्न, बुद्धिवादी शासनाने पुनश्च एकदा यांना न्याय द्यावा, अशी एका छोट्याशा वारकऱ्याच्या वतीनं त्यांना तळमळीची विनंती. विठाला विठाला विठाला. अभंगावर येतोय, कारण संप्रदायातल्या एखाद्या व्यक्तीनं म्हणू नये कीर्तनात अभंग घेतला आणि दुसरंच भरडायला येणार. अभंगावर येतो. काय सांगू आता संताचे उपकार, देवापेक्षाही मोठी संतांची उपकार आहेत. एक जणांनी मला प्रश्न केला, महाराज आई वडिलांचे उपकार सर्वात मोठे आहेत, कोण नाही म्हणतंय? कोण नाही म्हणतंय? आई वडिलांचं आदरस्थान तीर्थापेक्षा मोठं आहे. सकल तीर्थाची माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी. मोठं स्थान आहे आई वडिलांचं. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, जो आई वडिलाचं दर्शन घेतो का त्यानं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जो मायबापाचं दर्शन घेत नाही तो नालायक कोण्या महाराजाच्या पाया पडत, महाराजाच वाजिणार आहे. आणि मायबापाला न विचारणारे महाराजांना संगत वाचित नाही. सुंबळे हे महाराजाला सुरुंग असते, सुरुंग. महाराजाला तात्पुरतं वाटते आपल्या हे थैल्या उचलायले. भंगिऱ्या, तुला असा सुतळी बॉम्ब वाजिन तू ह्या मागून की जगातल्या कोण्याच हॉस्पिटलमध्ये तू ऑपरेशन होणार नाही. मायबापाला द्वेष करणारे कामाचे नसतील परमार्थ. सात्विक. अहो, आई वडिलांची सेवा करणाऱ्याच्या तुकोबाऱ्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे. पारायण करीत असेल, प्रवचन करीत असेल, वाऱ्याला जात असेल एखादा भडवा, आणि मायबापाला जर विचारित नसेल तर त्याचं थुत्तर पाहणं गौ हत्या समम पापहा. त्या नालायकाचं तोंड पाहणं, गाय नाही कापली तरी कापल्या इतकं तुका पाप. म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन.
असू द्या, त्याचं दर्शन नकोय म्हणले मालक देवतले, त्याचं दर्शन नकोय. ह्या जास्त नादी लागत आहेत भंगिऱ्या महाराजाच्या. आमच्या दारात एक गाडी आली, आज असेल आमची मंडळी ऐकायला. रुद्राक्ष द्याला त्या माणसानं तिला, गाडी दारातून चालली होती, त्याच्या गाईला 5-6 पाय आणि रुद्राक्ष द्याला. तर मी कीर्तनावरून आलो तर ते रुद्राक्ष असा तांब्याच्या वाटीत, त्याच्यात तांदूळ, त्याच्यावर खाली एक बेलाचं पान आणि त्याच्यावर रुद्राक्ष ठुला. मला म्हणले तुम्ही हातपाय धुवान मग तिकडं जा. म्हणलं झालं काय? बाई हा रुद्राक्ष चांगला आहे, या रुद्राक्षाने लक्ष्मी घरी येते. म्हणलं तुला द्यालाय कोणी? भीक माग्यानं. तो त्याला रुद्राक्षाच्या बदल्यात काय दिलं? काय नाही म्हणली, 1-2-3 वाट्या गहू दिले. मग जे गहू घेऊन तुला रुद्राक्ष द्यालाय, आणि हे रुद्राक्ष जर पैसे देत असेल तर त्याच्या गोळ्या संपल्यात का पैशाचा रुद्राक्ष तुला द्याला? हा, त्याचं डोकं खराब झालंय. पैसे देणारा रुद्राक्ष तुला देईन आणि तू ह्याकून 2-3 वाट्या गहू नेईन. पागल आहे का तो? का गांजा ओढतोय तो? तो हा आता ते घरची असल्यामुळं जरा कडक बोललो. शेजाऱ्याच्या बाहेर कसं बोलावं आहे का नाही? शेजाऱ्याच्या बोलणं म्हणजे वळईनं इस्त्याच्या लग्नाला जाणं आहे. आणि वळई इस्त्याच्या लग्नाला गेल्यावर वापस येत असती वेळ का गोळा सतनतीचा विठाला विठ्ठला भंगिऱ्या महाराजांचे उपकार नाहीत, अधिकारी लोकांचे उपकार आहेत. उपकार संतांचे 1 नंबरचे. सांगतोय आई वडिलांचे उपकार आहेत मान्य, पण आई वडील प्रारब्ध हलवू शकत नाहीत. कोण्या आईला वाटत नाही, कोण्या वडिलाला वाटत नाही आपलं पोरग कलेक्टर व्हावं? प्रयत्न करत नाहीत का? आटोकाट प्रयत्न करतात, पण त्यांच्या हातात नाही. बरं ठीक आहे, स्वतःच्या लेकरावर उपकार केले म्हणजे 1 नंबरचे उपकार असतात का? नाही. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. मायबाप उपकार करतात फक्त आपल्या लेकरावर, शेजाऱ्याच्या करतात का? मी माझ्या मुलावर जितके उपकार करील तितके शेजाऱ्याच्या पोरावर करील का? नाही करू शकत. म्हणून संतांच्या यादीत येऊ शकत नाहीत मायबापाचे उपकार. देवाचे सुद्धा उपकार संतांच्या यादीत नाहीत. भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे. दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, भक्ता राखे पाया पासी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पाया पासी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. ते उपकार करत असताना अपपर भावे जसे आई वडील उपकार आपल्या लेकरावर करते, शेजाऱ्यावर करत नाहीत. इतरा बाळावरी नये मालकांचा पुरावा आहे. आपुलियाचा कळवळा. आपले तर कोणाला आवडत असते, पण इतरा बाळावरी नये, दुसऱ्यावर कृपा करत नाहीत ती आई वडील. म्हणून संतांची बरोबरी नाही. देव हा उपकार करत असताना त्याच्या भक्तावर करतो. देवानं पांडवावर उपकार केला, कौरवावर का नाही केला महाराज? कोण नाही का नाही केला? त्याच्या अंतकरणात आढी आहे, आढी आढी. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. संतांच्या बाबतीत आपण सारिखे करीते तात्काळ, आपणा सारिखे करीते, आपणा सारिखे करीते तात्काळ, आपणा सारिखे करीते तात्काळ. नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे. त्याचा आवाज वाढेल रे, त्याला बी पाकिट नाही आज. विठाला विठाला
निदान आवाजाव तरी जाऊ दे. मी सेवेकरता अभंग घेतला कधीच म्हणत नाही, ठराविक वेळेस म्हणतो. गजानन मंदिरात असे कुठं कुठं काही कीर्तन असतात ना, अशा ठिकाणी सेवे करतो. नाही तर प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग असं म्हणत असतो. कारण पाकिट घेतल्यावर जर महाराज सेवा म्हणत असेल तर यम इतका हानीन, इंच भर जागा ठवाचा नाही लाल करायची. विठाला विठाला आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. न पाहे याती कुळाचा विचार करुणा करत ज्ञानाबाई. संतांकडे जात पात काहीच नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोची धन, ज्याच्या मुखी नाम म्हणे नाही जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोची धन, ज्याच्या मुखी याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशा. उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. गंगाखेड निवासी साध्वी जनाबाई म्हणतात, वारकरी हा उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे ते बघायचं नाही, पण वारकरी आहे ना त्याचे पायी माझे कपाळ. फक्त तो तंबाखू खाणार नसावा, फक्त तो गुटखे खाणार नसावा, तो बिड्या वाढणारा नसावा, सिगारेट वाढणारा नसावा. असा भंगिऱ्या कोण्या बी कुळातला असला तर जनाबाई म्हणतात मी चप्पलच्या जवळ उभी राहू देत नाही. पण निष्ठावंत आहे त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वार करी त्यांचे पाय माझे शिरी. जात नाही जात नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. वारकरी आहे ना मग तो कोण्याही कुळातला असो, आपण सारिखे करीती तात्काळ. संत आपापर विचार करत नाहीत आणि संत विश्वावर कृपा करतात, हे त्यांचे उपकार आहेत. पाठीमागे दोन व्यक्ती आहेत, दोन व्यक्ती. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीला भारत देशाला लाभलेलं एक जुनाट रत्न लोकमान्य टिळक. काय कृपा आहे यांच्यावर बघा. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज मावळात कीर्तनाला जायचे, तुकोबारायचं कीर्तन ऐकायचे. छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत, गुमास्त्याच्या हातानं अगोदर कळायचं ते मृदंगाचार्याला. त्या मृदंगाचार्याचं नाव होतं सोनबा ठाकूर. तुकोबारायचे मृदंगाचार्य होते सोनबा ठाकूर. यांना निरोप यायचा आणि मृदंग महामेरू सोनबा ठाकूर तुकोबारायच्या कानावर वार्ता द्यायचे, आज राजे कीर्तनात येणार आहेत. उपकार बघा संतांचे. आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येणार आहेत असं कळाल्याबरोबर त्या दिवशी तुकोबारायांनी अभंग बदलायचा. तो अभंग घ्यायचा पायकीचा. पायकीचा अभंग राजाने प्रजेची सेवा कशी करावी हे पायकीच्या अभंगात शिकवलंय. आणि स्वतःच्या पोटच्या लेकरा इतकं रयतेवर प्रेम करणारा राजा, स्वतःच्या पोटच्या लेकरा इतकं रयतेवर प्रेम करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबारायच्या श्रवणातून घडले. तुकोबारायच्या श्रवणातून घडले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय उपकार असतील तुकोबारायचे, कल्पना करा. काय नाविन्य असेल, काय नाविन्य असेल. हे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत इतिहास बऱ्यापैकी आहे.
एकदा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या कीर्तनात असताना एका पातशाहीनं घाला घातला. तुकोबारायच्या लक्षात आलं, बागची लोक अंतकरण त्याचं वळवळ करत होतं. मॅणीच्या बाहेर उघड्या तलवारी पाहिल्या. देहूतील मालकांच्या तुकोबारायच्या लक्षात आलं. डोळे झाकले, विटेवरच्या मालकाला विनंती केली, प्रभू मी अत्यंत गोड तुझं चिंतन करतोय रे देवा, आणि तुझं चिंतन करत असताना एका श्रोत्यावर जर घाला होत असेल तर कीर्तनाला कोण कीर्तन म्हणणार आहे. म्हणे विटेवरच्या मालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलं आणि त्या 6 पातशाहीपैकी 1 पातशाही जंगलातून पळवली. कोणाचे उपकार आहे ते? तुकोबारायचे. काय सांगू आता संतांचे उपकार. कितीतरी पुरावे देता येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत की तुकोबारायचे किती उपकार आहेत, किती उपकार आहेत. ऐका लोकमान्य टिळकांचे उपकार त्यांच्यावर संतांचे. अक्षय तृतीयेला एक सभा झाली टकले अण्णा. तो दिवस होता अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तापैकी एक. ती सभा होती लोकमान्य टिळकांची. त्या सभेत एक अवलिया आला. तो अवलिया विदर्भ पंढरीचा सद्गुरू गजानन महाराज त्या सभेत आले आणि लोकमान्य टिळकांच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं आणि त्या सभेत कृपा किती आहे. लोकमान्य टिळकावर कृपा सांगतोय, कृपा. चांगल्यांचे इतिहास वाची जा. भांगाऱ्याने लिहिलेली पुस्तकं वाचिल्यावर बायका जगवायला पण अडचण येते. विठाला विठाला एक जण म्हणला मी पुस्तक लिहिले वाचा. म्हणलं तू वाचवून तुझ्या पप्याच्या माईला ऐकू घाल. तू पुस्तक वाचिले आमची राख वाची ती तिकडच मरतो. विठाला विठाला. एक अवलिया त्या सभेत. अक्षय तृतीयाचा दिवस आहे. लोकमान्य टिळकाच्या मुखारविंदातून थोडं सरस्व दीर्घ इतकं चुकलं. खाली बसलेला अवलिया उभा राहिला आणि सद्गुरू गजानन महाराजांनी असा हात केला. थांबवा. हातकड्या पडत असतात. साधूचा शब्द आहे, साधूचा शब्द आहे. आणि 124 कलमद्वारे लोकमान्य टिळकांना, बरोबर आहे का टकल्यांना, कलम नंबर 124 या अन्वे लोकमान्य टिळकांना हातकडी पडली. समाजाविषयी देशाविषयी तळमळ असणारा एक व्यक्ती इंग्रजांनी अटक केला. याच्याकरता 3 दिवस पडून होते सद्गुरू गजानन महाराज, पडून होते. 4थ्या दिवशी पिठलं भाकरीचा प्रसाद तळहातावर घेतला आणि एका व्यक्तीला सांगितलं, अरे ही लोकमान्याला प्रसाद नेऊन द्या. आणि त्या प्रसादात एक चिठ्ठी दिली. नाही सुटलास तरी हरकत नाही, पण चंद्र सूर्य येतोपर्यंत चमकशील. चंद्र सूर्य येतोपर्यंत चमकशील. नाही जरी सुटले तरी त्या प्रसादाची ताकद इतकी मोठी होती. गीता रहस्य ग्रंथ लिहिला चंद्र सूर्य येतोपर्यंत. आजही त्या ग्रंथाचा प्रकाश भारत देशात आहे. ही सद्गुरू गजानन महाराजांनी लोकमान्यावर केलेली उपकार आहेत. विठाला विठाला म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. करावर आपल्यावर शासनानं उपकार करावे. महाराज प्रणाम करावे करावे. महाराज देता येत नाही का सरकारला? कारण ते सत्ता श्री कोण करी अवेर, कोण करी अवेर, कोण करी अवेर. कारण ते सत्ता श्री कोण करी अवेर, कोण करी अवेर, कोण करी अवेर. कोणाचं वाक्य? देता येत नाही सरकारला आरक्षण. कारण ते सत्ता श्री कोण करी अवेर. सत्तेवर आरोहण असणाऱ्या माणसांचा कोण अवेर करणार? काय कोणाची मायवेली? 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. 400 वर्षापूर्वी कोण करी अवेर. सत्ता श्री आहे ना त्यांच्या. करायला पाहिजे कृपा, करायला पाहिजे कृपा. संतांची उपकार आहेत, कृपा आहे संतांची. ऐका, संत जात पात पंथ काही पाहत नसतात. लावरस असे चित्र धरणाऱ्याच्या कुळातली एक पोरगी
लावरं, सशे, रानडुकर, पशुपक्षी शिकार करणाऱ्याच्या कुळातली पोरगी एका आश्रमावर पोचली. त्या आश्रमाचा महात्म्याचं नाव आहे सद्गुरू. सांगता येईल एखाद्याला नाव? किती रामायण झालीत आपल्या शेलूत. तुम्हाला ऐकायचं ना देन बायकायला. एक लोटा पाणी आमचं ऐकतं का? आमच्यासारख्या भंगिऱ्यानं सांगितलं. महादेवाला पाणी व्हा कधी सांगितलंय? एक पसा पाणी एक बिलवद, 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 एक पसा पाणी एक बिलवद. पूजना केवळ सोपे बहु, पूजना सकळ सोपे बहु, भाव धरोनिया आचरती दरी, भाव धरोनिया आचरती दारी. पूजना केवळ सोपे बहु, पूजना सोपे बहु, भाव धरोनिया आचरती दरी, भाव धरोनिया आचरती दरी. आता आमच्या सारख्या येडपट गिरगावकरांना सांगितल्या शेळ्या तुरीवर पडल्यावानीच पडत येत्या. 700 वर्षापूर्वी लिहिलंय संत शिरोमणी नामदेवरायानं. एक पसा पाणी एक बिलवद. 700 वर्षापूर्वी, 700 वर्षापूर्वी. पण तुमचं झालंय कसं माहितीये का? घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा बांगणीट. हो, यानं काय होतं माहितीये का? एका बाईला 90 एकर जमीन आणि ती जोगवा मागू लागली. मला माहित होतं या बाईला 90 एकर जमीन आहे. ती कधी मधी साडीच्या वरून दागिने टाकून फिरत होती. पदराचा पता नव्हता, पट्टी टाकायची. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड. नैवम गिरगावकर लिखितम. राष्ट्रसंत दुनियादास महाराज लिहितात. चांगले दागिने घातलेली बाई जोगवा मागू लागली. 80 एकर जमीन मी आणलं. बाई जोगवा कस काय मागायली? काय नाही, आमच्या मालकानं 4 बैल जोड्या आहेत पण दुसऱ्याच पेरलं आणि आमचं पेरायच्या टायमाला वल वाळली. 80 एकर जमीन दुसऱ्याचं इचकिल्यामुळे बायको जोगवा मागायली. घरचं इचकी जा, घरचं. महाराष्ट्रातल्या इचं इचका देव कल्याण करीन. विडाला विढाला विढाला काही करते. आमच्या पाहुण्यानं सकाळी रुद्राक्ष वाटले आणि संध्याकाळी धाब्यावर जेवायला त्याची गाडी पाहिली मी. सकाळी रुद्राक्ष वाटले आणि संध्याकाळी धाब्यावर त्याची गाडी होती. मला नंबर पाठ आहे त्याचा. आपल्याला माना, आपुले ते आपलं जतन करायला पाहिजे. 700 वर्षापूर्वी नामदेवराय सांगतात. हे ध्यानात येत नाहीत तुमच्या? एक पसा पाणी एक बिलवदळ, पूजन केवळ सोपे बहु, आणि पूजन केवळ सोपे बहु. अवघड आहे काय? किती सोपं आहे, किती सोपं आहे. पण कुठं टाइम आहे तुम्हाला गाथा पाहाला त्या टीव्हीतल्या मालिका इचकू इचकू. हो, मोल देवोनिया साठवावे दोष, नटाचे तेवेच पाहोनिया, नटाचे तेवेच पाहोनिया, नटाचे तेवेच पाहोनिया. मोल देवोनिया साठवावे दोष, नटाचे तेवेच पाहोनिया, नटाचे तेवेच
असेल 400 वर्षापूर्वी पिक्चर होता का लिहिलंय कसं मोल देवनिया 60 दोष पैसे देवनिया 60 दोष तिकट काढोनिया 60 दोष नटाचा तो वेश पाहुनिया. हे महाराष्ट्रातले संत आहेत. क्या बात है. महाराष्ट्रातले 400 वर्षापूर्वीचं विधान आहे. देऊतल्या मालकांचं घ्यायला येत असतील हो. काय विद्वत्ता असेल. एका पोराला ट्युशनला फीस भरायला पैसे नव्हते. बाप एका श्रीमंताच्या पाया पडला. साल घालतो तुमच्या इथं पण पोराला शिकायसाठी पैसे पाहिजे. त्या व्यक्तीने सांगितलं साल घालण्याची तुमची पात्रता नाही पण पैसे देऊन टाकतो भरा फीस. पोरग नायब तहसीलदार झालं. आणि नायब तहसीलदार झाल्यामुळं याला सफरचंदावानी गालाची पोरगी भेटली श्रीमंताची. आणि मग सासऱ्याच्या चपला चाटू लागलं. हलकट ते पोरग ते नालायकी पोरग ते बुजदिल पोरग आहे. अरे ज्यानं तुला ट्युशनला पैसे नव्हते बाप पाय पडलाय त्यानं तुला नायब तहसीलदार केलंय. त्याचे पाय चाट. काल परवा तुला नोकरी लागल्यामुळे भंगिऱ्या सासरा भेटलाय त्याच्या चपला चाटायला नरकाल जाशील. विठाला विठाला बाईच्या गोता आवडीने पोसे माता पितयासी दवडोने माता पितयासी दवडोने बाईच्या गोता आवडीने पोसे माता पितयासी दवडोने माता पितयासी दवडोने. प्रमाणाचा बादशाह आहे. गिरगावकर चबर चबर बोलतोय असं एखाद्या कंटुल्यान म्हणायचंच नाही. मी पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन काय पुरावा होता. बाहिलेच्या गोत्या आवडीने पोशी पण यायला कळायचं नाही ना. बायकोची या गोता उचकानीची या गोता वडीने पोसी आणि माता पिता या सिद्धवडोनी. देवाला सुद्धा कळणार नाही भंगिऱ्या तुला कोण्या नरकात टाकावा. विठाला विठाला मला सांगायचं एक ज्यानं आयुष्य घातलंय त्याच्या पाया पडा. आपल्यांच्या पाया पडा ना. जुनी एक मन होती शेजाऱ्याच्या उशाला बसण्यापेक्षा घरच्याच्या पायथ्याला बसावं. शिकलेली माणसं नव्हती हो पण विद्वान होती. विवेकाचं शिखर गाठलेली माणसं होती. काय मौल्यवान माणसं आहेत महाराष्ट्रात. पवित्र महाराष्ट्र आहे. असो लावरं चित्र सशे धरणाराची पोरगी नाही सांगितलं नाव एखाद्या बाईनं. त्या साधूचं नाव होतं मतंग नावाचा साधू. कापसाच्या वाती वळवळू भागवत ऐकायची सवय लागली आणि जाताना डाळी घेऊन जात्यात आमच्या बोखंडीवर घालायला. हरभऱ्याच्या तुरीच्या आणतात नाही डाळी. मी तेच करतो पण खरं बोलतो मात्र. इतकंय मात्र खरं बोलतो. लक्षात ठेवलं पाहिजे. मतंग नावाचे साधू. तुमचं चरित्र तुम्हाला पाठ असावं माझ्या माईनं. बायकांवर एखादा ताशिरा मारतो याचा अर्थ माझा आणि तुमचं वैर नाही. मी काही संन्यासी नाही संसारिक आहे. मला काय अलर्जी यांची. पण या देशातली कर्तृत्वान पिढी घडवायची ताकद या देशातल्या स्त्रीची आहे. म्हणून तुम्ही नीट वागणं अत्यंत गरजेचे आहेत. मी महाराष्ट्रात जरी फिरत असेल तर पोरायला किती वेळ देऊ शकतो अप्पा. होय प्रसाद महाराज. जास्त वेळ कोण देते त्या लेकरायची आई. म्हणून तुम्ही भंगिऱ्या महाराजाच्या नादी लागू नका. तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातले आहात. तुम्ही नाथबाबा सावताबाबांच्या राज्यातले आहात. तुम्ही शेना महाराज रविदासांच्या राज्यातले आहात. तुम्ही कबीरांच्या देशातले आहात.
सात्विक लोकांच्या जवळ जा, अत्यंत गरजेचं. कारण तुला पुन्हा सांगतोय की या देशाची सर्वात मोठी श्रीमंती स्त्री आहे, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. श्रीमंत आहात तुम्ही. माझे रयतेचे राजा तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. लोकमान्य टिळक तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. महाराणा प्रताप तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. या देशातले महामानव कोण कोण असतील, बऱ्यापैकी यादी मोठी आहे. तुमच्यातलेच एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. इतक्या मोठ्या आत माझ्या माईनं चुका करू नका. चला, मतंग नावाच्या साधूच्या आश्रमावर तिने आश्रम जाळला. तिला काय मंत्र येत नव्हते, तिला काय स्तोत्रपाठ नव्हतं. आणि स्तोत्रपाठ करणाऱ्या बऱ्याच वेळेस डबा हुकी द्यात. आमच्या पाहुण्याचं पोरग, इतके येडपट पाहुणे नाहीत मला, पण तुम्हाला राग येईन म्हणून त्याच्यावर घेतो. पण तुमचं दळायला हे ध्यानात ठेवा. त्याला रोज सकाळी शाळेची गाडी यायची, त्याची आई डब्बा करायची आणि आजी तुळशी लिडे घालायची हे शाळेत जायच्या टायमाला. त्याची नेमकी पेन्सिल इसरायची, कधी वहीची इसरायची, आणि तेच कधी पण नापासच झालं. मला म्हणली महाराज हे नापासच व्हाले. म्हणलं नापास नाही, मोठं झाल्यावर तू हांगाव ट्रॅक्टर घालणार आहे. कारण याच्या शाळेत जायच्या टायमाला तू तुळशी लिडे घालायली आहे का नाही. ही आपली परिस्थिती आहे, ही आपली अवस्था आहे. आपल्याला आपलं कळत नाही, घरातलं कळत नाही, त्याच्या सगळ्या गोष्टी होत्या त्या. चला, तिला स्तोत्र पाठ नाही, काही पाठ नाही, फक्त एकच पाठ आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे, प्रांजळ आहे. ती अशी नव्हती शेजारणीनं चाफ्याचं झाड लावलं आणि ती उठायच्या आधीच हिनं चाफा चापला. चाफा चापला कळलं का? शेजारणीनं चाफ्याचं झाड लावलं, पांढरा चाफा. शिवजीला पांढरे फुलं आवडतात ना. शेजारणीनं चाफ्याचं झाड लावलंय, पाणी घालू घालू हिनं उजडायच्या आधीच चाफा चापला आणि चटशे पुडी आणि फुलं तोडले आणि महादेवाला वाहिले. महादेवाला पूजा नाही झाली, गौऱ्या टाकल्याचं पाप. ऐकाव पुरावा. येते तैसे दगडवारी मंत्र पुष्प देवासी मंत्र पुष्प देवासी मंत्र पुष्प देवासी. येते तैसे दगडवारी मंत्र पुष्प देवासी मंत्र पुष्प देवासी मंत्र पुष्प देवासी. म्हणजे बायकांना म्हणू नये बाळ्या बचर बचर बोलायला. मी कधीच, माझं जीवन म्हणजे रेल्वेच्या इंजिन सारखं आहे. मी भारीच्या गाडी सारखं वागत नाही. त्या गाड्या कोणाला कट हाणतात, रेल्वे पटरी सोडित नाही. कधीच नाही. कधी बोलत असेल खालीवरी, पण पुराव्यानेची विठाला विठाला. आता काही लोकायला चोंभाळलेला आवडत आहे, चोंभाळलेला आवडत आहे. एकदा आपण कुठं गेलतो बापू, त्याचे 14 दुकान देशी दारूचे, यजमानाचे 14 दुकान देशी दारूचे. त्याचा बाप मेला, जीव गेल्याचं निमित्त झालं. त्याचा बाप मेला आणि त्याच्या 13वीला मह कीर्तन. मग आता तारीख घेतली एका माणसानं, तर ते म्हणलं तुम्ही जास्त त्याचं वर्णनच नाही केलं. यानं मी म्हणलं याचे 14 देशीचे दुकान महाराष्ट्रातल्या किती बाया विधवा केल्या यानं, आणि याला मी कीर्तनात जर जास्त चोंभाळलं तर मै मरण. मी आधीच 75% बाहेर खालो आणि ते राहिलेलं 25% पण मला जोगवाच मागावं लागेल ना. मी याला किती चोंभाळू रे या सोमळ्याला. याचं काम तरी कोणतं चांगलं आहे का नाही. 14 देशीचे दुकान आणि त्याला कीर्तनकारानं चोंभाळायचं. त्या कीर्तनकाराला सुद्धा कोण्या नरकात टाकावं हे देवाला कळणार नाही. विठाला विठाला काय होतं माहिती का, वितराची स्तुती आमा निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण नका करू नरस्तुती. माझी परिसावी विनंती. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण नका करू नरस्तुती. माझी परिसावी विनंती. बापू कोण म्हणते
देहूतले मालक. ऐका पंडित जन गिरगावकर म्हणे नाही, उतरेश्वर बापू म्हणे नाही. ऐका पंडित जन तुमचे वंदितो तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती नका करू नरस्तुते, माझे परिसावी विनंती. पंडित आहे, आचार्य आहे. लय चोंबाळ्या 10 रुपये माणूस शिल्लक देत असतो, पण त्याच्या पापानं संसार वाजत असतो बरं महाराज. म्हणून कंबर बांधल्यावर भंगीर यायला कमी चोंबाळी जा, नाही तर त्याला चोंबाळ्यावर 2 पैसे भेटत आहेत. पण मग काय नाही, मी बाई नेहमी सांगत असतो, एखाद्या बाईनं पैसे घेऊन शेतकऱ्याचं रान ओरिजिनल खुरपायचं, गुत घेतल्यावर 7 लाख लागती. लागू द्या ना, गुत घेतलं ना माय तो 1,07,000, पण इमानदारीन खुरप. एका खुरप्यान तण काढीतीन, एका तण झाकीती मातीनं. पैसे हातात घेणं गवतानं तोंडवरी काढणं संगच, पण हे पैसे घरी गेल्यावर साखरेच्या डब्यात टाकीती. साखरेच्या डब्यात टाकले की पप्याच्या बापाला गवसले, लगेच चौफुलीवर पुढच्या. मग हे चुकीचं काम केल्यावर पैसे पप्याच्या बापाला गवसतेत. आमच्या सुद्धा लोकांना नालायकाला चोंभाळ्यावर पैसे कोणीकडे जातील. पोरं आम्ही जिथे तोरक 10 रुपयाचं शिकतील ना, विठाला विठाला चोर चोरी करायला गेला आणि जावसाच्या पेवात पडला. पेवात जेवाऱ्या ठुतो त्या जिंच्या पॅन्टीवाल्या नुसतं हो म्हणून ऐका. बैरे 2दा हसत येत, बैरे 2दा हसत येत. पुढचं हसल्यावर एकदा, आणि कशासाठी हसलंय कळाल्यावर 2दा. पेवात धुतो ते माल, तर जावसाचं पेव सापडलं चोट्याला. त्यानं जसं भरलेलं पेव त्याच्यात उडी टाकली, कमरा इतकं गेलं. मुकाड्या बसावं का नाही रे रवी. हे चोर हातपाय हल्लं लागलं. हातपाय हल्ल्यावर चोर खाली गेलं आणि जवळ बोकंडीवर आलं. सुटायाचा काही करीतो उपाय, तो हे देखे पाय गोवियाले, तो हे देखे पाय गोवियाले. सुटायाचा काही करीतो उपाय, तो हे देखे पाय गोवियाले, तो हे देखे पाय गोवियाले. आला संक चोट्टवरी. तुम्ही वाघूर लावतात ना भाऊ, बागायती तुम्ही बी लावतात ना आपा. वाघोरीत गुतलेलं सस गपचिक बसल्यावर मोकळं राहतं का? हातपाय हलके अडकत आहे. जितकं येड्यावानी करीन तितकं गुतत. मी काही शिकारी नाही, मला वाचवायचं ना ते. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, ऐकोनी कीर्तन न करावे कीर्तन. फजिती होत असते. एखाद्याने विचारलं बाळ्या कशात लिहिलंय, धोतर पिवळं होईल ना. त्याच्यामुळं पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन. शास्त्र आधारा वाचोने, आधारा वाचोने, आधारा वाचोने. काय सांगशील कहाणी, काय सांगशील कहाणी, काय सांगती कहाणी, काय सांगती कहाणी, काय सांगती कहाणी. आधार नसताना काय कहाणी सांगायची? मूर्खपणा छोटो की. चला आश्रम साफ केला, फक्त स्वच्छता येत होती तिला. स्वच्छ बाई होती, स्वच्छ साफ सुथरी बाई. एक जुनी म्हण आहे, दादा वरी बसा ऐकून. बाई कळती अंगणाहून आणि शेतकरी कळतो वांगणाहून. त्याचं शेतीत किती काटेकोरपणानं लक्ष आहे, त्याच्या बैलगाडीचं वंगण सांगत आहे. शेतकरी कळतो वांगणाहून आणि बाई कळती अंगणाहून. ही किती निर्मळ आहे तिचं अंगणच सांगतो. एक बाई म्हणली, महाराज मी दळण वाळू घालताना चिमण्या पण बसू देत नाही, काठी घेऊन बसते. म्हणजे चिमण्याला दळणावर बसू देत नाही. आणि गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही. मी इतकी निर्मळ आहे, मग नाव बी निर्मळा. म्हणलं साऱ्या घराला बुरा आलाय, आणि तो नाव नुसतं निर्मळा. आणि 5-6 नातू होते, असे बाथरूमला बसले की त्याच्यावर राखुंड टाकीत होती. आणि मला म्हणली दूध करायचे. म्हणलं मी का बोके आहे का दूध प्यायला? नको नको. आणि पुन्हा दूध करून म्हणली तुम्ही कशात घेतात? म्हणलं बुटात.
हे म्हणले असलं काम नाही माझ्याकडे, मला काळा चहा कर जर सांग. पण तरी पण मी हावभाव पाहिले, ते वारं आलं आणि ते राखुंड त्याच्यात गेलं, ते काळा चहा प्याच्या आधीच उलटलं. आणि त्या बाईचं नाव निर्मळा. बाई कळती अंगणाहून मोहन बुवा, आणि शेतकरी कळत असतो वांगणाहून. काही माणसं बस स्टँडवर बसले म्हणजे गप्पा सांगत असते, काय आभाळ फाकलंय, काय मेळ लागन बाप्पा, ओली तर कशात नाहीत. अरे तू कव्हाच नाही ना गेला शेतात, तुझ्यापेक्षा उसातले डुकरं बरे निदान ते तरी शेतात फिरायले. आणि तंबाखू चोळता चोळता बस स्टँडला सांगतो, बायको कदरली तुला, पोरं कदरले, कपडे घालीतून इथं शेलूत बोंबलत येतून दुकानदाराला त्रास देतो, त्याच्या दारात गेल्यावर त्याला चहा सांगावत लागतो. घरी रांडा पोरे मरती उपवासी, सांगलो कापाची थोरपण, सांगलो कापाची थोरपण. घरी रांडा पोरे मरती उपवासी, सांगलो कापाची थोरपण, सांगलो कापाची थोरपण. तरुणांनी या वाक्याचा एक आदर्श घ्यायचा, काम करायचं. राजू तरुणांना सांगतोय, काम करायचं. देव आणि संत या दोघाच्या नंतर जगात जर तिसरी शक्ती कोणती असेल मोठी, तर त्या शक्तीचं नाव आहे अर्थशक्ती. देव आणि संत या दोघाच्या नंतर जगात काय मोठा असेल तर तो पैसा मोठा आहे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. म्हणून काम करायचं. आपल्या वाट्याला जो व्यवसाय येईल तो काटेकोरपणानं व्यवसाय करायचा. भगवंत मागं सरू देत नाही, पुढे पुढे सरकत राहते माणूस. काम करत राहायचं. चला, स्वच्छ बाई होती, शासन आता सांगतंय स्वच्छते की ओर एक पाऊल, काहीतरी असं नारा असतो शासनाचा. हो, ती कचऱ्याची गाडी येणार, ती बी सकाळी फोन ऐकू देत नाही. हो, त्याच्यावर बऱ्यापैकी स्वच्छतेचं सांगितलं जातंय. पण त्रेतायुगात स्वच्छतेचा नारा दिला शबरीनं. लावरं चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी, भिल्लाच्या कुळातली पोरगी, स्वच्छता आश्रम झाडा आणि मतंगाची कृपा झाली, जाय तुला देव भेटन. आणि एके दिवशी जगाचा बाप तिला भेटला. आसन कुठं भेटलंय? गोलोकात. 19 खुर्च्या होत्या, त्याच्यातल्या 18 खुर्च्यावर माणसं होते. काही काही असे साधू होते की ज्याच्या 15-15 फूट जाटा लांबलेल्या, नखाच्या चोंबळी झालेल्या, वरी हात केला की नखाची छत्री. असे साधू. एकच खुर्ची रिकामी आप्पा, आणि त्या खुर्चीवर बाई बसली. सगळे वाव 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 करू लागले, बाई आली कशी, बाई आली कशी, बाई आली कशी. एका सात्विक साधूने विचारलं, माय ह्या खुर्चीमध्ये विमानात येता येत नाही, पुष्पक विमानात येता येत नाही, स्वतः देव या ठिकाणी आणण्यासाठी लागतोय, तू आली कस काय? देवानंच आणून घातलं. कोण? शबरी म्हणतात मला. कुळ सांगता येईल? भिल्लाचं कुळ आहे. बाई काय केलंस? काय नाही केलं. थोडा काळ एका साधूचा आश्रम झाला, त्या साधूने कृपा केली आणि जीवनभर चांगलं वागत राहिले. गोलोकातली खुर्ची भेटली. ताकद कोणती होती? काय सांगू आता, काय सांगू आता, संतांचे उपकार, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू काय द्यावे त्याती, काय द्यावे त्याती, भावे उतराई, काय द्यावे त्याती, माझा निरंतर, माझा निरंतर दागवीती, काय द्यावे त्याती,
तिनं सांगितलं नाही रामप्रभूची कृपा, तिनं सांगितलं मतंगाची कृपा आहे. महर्षी मतंगाच्या कृपेमुळे मला गोलोकातली खुर्ची भेटली. काय सांगू आता संताचे उपकार. उत्तर भारतातला साधू, आचार्य, पंडित, शास्त्री 400 लोकांचा समूह घेऊन जम्बूद्वीपात महाराष्ट्रात आला, पंढरपूरला. त्या उत्तर भारतातल्या साधूचं नाव आहे कबीर. मोमिनाच्या कुळातला साधू कबीर मोमीन, लतीफा मुसलमान. कबीर कबीर आचार्य, पंडित, शास्त्री घेऊन आले. 700 वर्षापूर्वीची गोष्ट. आपण नशिबवान आहेत, आपल्या जिल्ह्याला एक शास्त्री लाभले. परभणी जिल्हा इतका नशिबवान आहे. महाराष्ट्राच्या मातीतील काशी विद्यापीठात शास्त्री परीक्षेत पहिले 3 व्यक्ती शास्त्री झाले. एक तुकाराम महाराज महामुनी, जगन्नाथांना पवार आणि नशिबवान परभणी जिल्हा प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आपल्या जिल्ह्यातले शास्त्री पहिले, महाराष्ट्रातले पहिल्या मार्कानं पास झालेले काशी विद्यापीठातले. नंतर भरपूर शास्त्री झाले, त्याबद्दल दुमत नाही. अशा आचार्य, पंडित, शास्त्री पंढरपूरला आले. त्या शास्त्रींची इच्छा होती, ज्या बाईच्या गौऱ्या विठ्ठल म्हणतात तिचं दर्शन घ्यायचं होतं. जनाबाईची भेट घेतली. जनाबाईच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. जनाबाईनं कबीराला पाया पडू दिलं नाही. कबीराच्या डोळ्यातून पाणी आलं आणि कबीरांनी विचारलं, माताजी, ते हिंदी भाषेत होते, माताजी, बहनजी. मराठीत सांगतोय, मी मुसलमान आहे, याच्याकरता मला पाया पडू देत नाहीत. जनाबाईनं सांगितलं, नाही महाराज, आनंद आश्रमात तुम्ही हिंडलेला शेला सोलापूरच्या एका माणसाने विकत घेतला. तो शेला पंढरपूरला आला. पंढरपूरच्या एका श्रीमंत माणसाच्या घरी तो शेला पायपुष्ण म्हणून वापरला. तो शेला दसरा काढण्यासाठी, आम्ही पोटासाठी दसरा काढण्यासाठी त्या घरी गेलो. ते शेला धुतला. चंद्रभागेत कळालं, त्या शेल्यातून राम नामाचा ध्वनी निघत होता. कबीरजी, मला विटेवरच्या मालकानं सांगितलं, तो शेला तुम्ही इनलाय, तो शेला तुम्ही इनलाय. कबीराचे मागी विनू लागे शेला, नैवम गिरगाव कर लिखितम. ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम ग. ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम ग. बाईसाहेब सांगतात, कबीरजी, हा शेला तुम्ही इनलाय. तुम्ही इनलेला शेला 35 वर्ष काही श्रीमंतांनी पायाखाली तुडवलाय. मी चंद्रभागेच्या पाण्यानं तो शेला धुतलाय. पण सोलापूरच्या माणसाकडे किती दिवस होता? तुम्ही इनल्या तुमच्या दुकानात किती दिवस होता? 35 वर्ष या व्यक्तीकडे होता. आणि त्यावेळेसपासून तुम्ही इनलेला शेला, त्याच्या धाग्यातलं रामनाम धुतल्या जात नाही. हा शेला जर इतका श्रेष्ठ आहे, तर त्याला इनणारे कबीर किती श्रेष्ठ असतील. म्हणून जनाबाई म्हणल्या, कबीरजी, मी तुमच्या पाया पडते, मी तुमच्या पाया पडते, तुम्ही माझ्या नकोय. म्हणून एक वाक्य वापरलं असेल, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. विवेक संपन्न होती संत. कबीरजीच्या चरणावर नतमस्तक झाल्या. कबीराने सांगितलं, माताजी, आजचा मुक्काम करायचा आहे, करा. मुक्काम करण्यासाठी मालकाचा आदेश घ्या. मालक म्हणजे नामदेवराय दामू शेट्टी. काय सांगू आता संतांचे उपकार. वेळेत सोडतो. 8:15 सुरू झाले, 10:15 सोडतो. टायमाला सोड. 10 सोडा तर 15 मिनिटांनी हे म्हणतील पाकिट नाही म्हणून कमी केलं. माणसं म्हणजे आग्या मोळाच्या माश्या. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देतात आणि रिकामं गण लावून चाललं त्याला डसतात. आग्या मोळाच्या माश्या मोठ्या भारी असतात. धुपनावाल्याला कांदा काढू देतात
आणि रिकामेल चावत आहेत विठाला विठाला. त्यातली त्यात वाकपुष्प टाकणारी माणसं भरपूर आहेत आपल्याकडे. दुसऱ्याच्या अंगावर वाकपुष्प टाकणारी, काही काम नाही धाम नाही तरी दुसऱ्याच्या अंगावर दगड टाकणारी बऱ्यापैकी लोक आहेत आपल्या प्रांतात. विठाला विठाला. मुक्काम झाला. आचार्य पंडित शास्त्री मोठमोठाले विद्वान, शास्त्र वाचू वाचू त्यांच्या बोटाचे कांडे उघडले होते असे विद्वान लोक होते. वाजंद सर्वमिद्यां सर्वमुद्यो भय सर्वास्तितो नाम शास्त्रोपनीत करतलो भयोति विद्यायां पुराण शरशाति जायते नाम शास्त्रकारेण यत्मंडितो भास्करो भयो तेजो कांतियं दिवाकरं नित्याय सर्वायां पुनितो सर्वशास्त्राणां वेदमिद्याय कलायां ऋषिमुनी प्रणितो भयजायो सम्मतो न शास्त्रायो. असा करतल अभ्यास असणारी लोक होती. करतल यौगायत बरभास सदायो निधिपती भययन सकल सुदे छंदन परयन व्याप्त सुधा करतल भययन जायन्ते सूत्रेषु भय सकल जना कर्तृत्वाय निजायन्ते पुन्व भयातिथि पीयूषाते साक्षं प्रणयति मुच्यन्ते आपं पतियति निरजायन्ते वायुर्सवेव गतिं जना मुष्टिक भययनि सकल सुधा छंद पराभय जायन्ते छंद पराभय जायन्ते छंद पराभय जायन्ते. बस रे पठ्यवा. अशी कर्तल विद्वत्ता असणारी लोक होते. भासायो भयमित्य सर्वां प्रपटलेषु यतो भयो अंबर भययनि व्याप्ति सुधा तरुवर शाखा भयंजना धराधरेषु यज्जायन्ते पोक्षण भययनि सकल स्थितो मौतिक भययनि सकल सुधा सुधा निवारण हितार्थाम सुधा निवारण हितार्थाम सुता निवारण हितार्थाम. साध्या भाषेत सांगायचं गावसाहेब म्हणजे याला पेरणी म्हणतात. विढाला विढाला. रेल्वेचे 2-4 डबे कमी पडतील इतके शास्त्र आहेत, पण ते नारळाच्या माग लागले की वाचायला टाइम भेटत नाही. 2 लोक मुख्य असतात, एक बहुश्रुत आणि एक बहुवाचक. 2 लोक श्रेष्ठ, एक बहुश्रुत आणि एक बहुवाचक. ज्यानं स्वतः वाचून अभ्यास करायचा त्याला एक किंमत असती, किंवा चांगल्यांचा ऐकतो त्याला एक किंमत असती. विठाला विठाला. मुक्काम केला, सोय झाली चांगल्याकडे, पण घरची परिस्थिती पाहायची होती. सकाळी 3-4 वाजल्यापासून सगळी माणसं हजर आहेत. पहाटेच्या प्रहरी दळण रात्री नसतं बरं माझ्या मावल्यांना. दळण हे पहाटेच्या प्रहरी असावं.